बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज वाशिममध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या मोर्चात जर आपण पाहिलं तर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख देखील सहभागी होणार आहेत। त्यांचा मुलगा देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। सर्व पक्षीय व सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने या मोर्चाचं आयोजन केलं जाणार आहे। धनंजय देशमुख वाशिममध्ये पोहोचलेले आहेत। काय सांगणार, महिना उलटून गेलेला आहे, ठिकठिकाणी मोर्चे निघतात। आज वाशिम असेल, धाराशिवमध्ये देखील मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कसं आज दोन्ही ठिकाणी मोर्चे आहेत। एक इथं वाशिमला मी आणि माझ्या संतोष अण्णांचा मुलगा, माझा पुतण्या विराज इथं आलेलो आहे आम्ही। आणि धाराशिवला वैभवी आणि इतर कुटुंबीय आमचे गेलेले आहेत सहभागी व्हायला। एकंदरीत बघितलं तर एक महिना उलटून गेलेला आहे। आम्हाला वेळोवेळी विचारलं जातं आहे की तुम्ही तपासात समाधानी आहेत का। आम्ही मुख्यमंत्री साहेबांवर, पोलीस यंत्रणेवर, CIDच्या यंत्रणेवर, SIT यंत्रणेवर सगळ्यांवर विश्वास ठेवलेला आहे। आमची अपेक्षा अशी आहे, हे सगळे मोर्चे निघत आहेत, सगळा आक्रोश आहे, सगळे भावनाविवश झालेले लोक आहेत, सगळ्या समाजाच्या भावना आहेत। सगळ्यांचं एकच मत आहे की देशमुख कुटुंबियाला नव्हे तर सगळ्या गावाला, समाजाला, आणि जे गुन्हेगारी वृत्तीमध्ये हे संघटित गुन्हेगारीचं हे जाळ आहे, हे कुठंतरी सगळं मुळासकट उपटून टाकून आम्हाला न्याय भेटला पाहिजे असं सगळ्यांची अपेक्षा आहे। त्याच हेतूने हे मोर्चे काढत आहेत। एकदम शांततेत देशमुख कुटुंबियाला न्याय कसा मिळेल, कुठल्या मार्गाने मिळेल, याची सर्व समाजातून मागणी होत आहे। आणि देशमुख कुटुंबियाची पण तीच पहिल्या दिवसापासून मागणी आहे की देशमुख कुटुंबियाला न्याय मिळावा। वैभवीचं असं म्हणणं पडलं की ज्या पद्धतीनं तपास होत आहेत त्याची माहिती आम्हाला दिली गेली पाहिजे। काय तपास झाला, कुठपर्यंत तपास आहेत, ही आम्हाला माहिती दिली पाहिजे असं तिनं मागणी केली आहे। काय आम्हाला, मी पण तेच सांगेल, आम्ही आत्तापर्यंत एक महिना सगळ्यांवर विश्वास ठेवलेला आहे। आम्हाला सगळी माहिती भेटली पाहिजे की पोलीस यंत्रणेकडून ज्यावेळेस CIDकडे तपास वर्ग केला त्यावेळेसचा तपास काय होता, आणि आत्तापर्यंत CID ऑफिसरनी, SITनी जो तपास केलेला आहे तो सगळा आमच्यापुढं मांडला पाहिजे। म्हणजे त्याची दिशा ठरेल की म्हणजे आम्ही विश्वास व्यक्त केला आहे म्हणजे त्यांच्यावर आमचा अविश्वास नाही आहे, आमचा विश्वास आहे त्यांच्यावर, मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास आहे। सगळ्यांचे शब्द आहेत की निपक्षपातीपणे हा सगळा तपास सुरू आहे आणि आम्ही त्यावर देशमुख कुटुंबियांनी नव्हे तर सगळ्या समाजाने विश्वास ठेवलेला आहे। पण आम्हाला कळायला पाहिजे की तपास कुठपर्यंत आला आहे, काय झालं आहे तपासामध्ये, तर ही आमच्या कुटुंबियाची मागणी आहे। आणि आज संध्याकाळपर्यंत आम्हाला सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या पाहिजेत। ज्या पद्धतीनं वाल्मिक कराडचं नाव देखील या प्रकरणात घेतलं जातं, त्याच्या मुलावर देखील आता आरोप प्रत्यारोप होतात, कसं ते काय कागदोपत्री आहे ना, ते सगळं जे काय आरोप आहेत, आरोप कसं आहे, काही नसलं मी तुम्हाला एखादी चुकीची गोष्ट बोललो तोंडी तर त्याला अर्थ नाही। हे सगळं जे चालू आहे प्रकरण ते सगळं कागदोपत्री आहे ना, रेकॉर्ड आहेत सगळे, CDR आहेत सगळे, फोन कॉल आहेत सगळे, FIR आहेत सगळे। त्याच्यामुळं हे आरोप नाही म्हणता येत, हे केलेले गुन्हे आहेत आणि त्या गुन्ह्याचा तपास चांगला झाला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, सगळ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे। अजूनही कृष्णा आंधळे जो आहे तो आरोपी अजूनही फरार आहे। जवळपास आता 32 ते 33 दिवस झालेले आहेत संतोष भाऊंच्या हत्येला। पोलीस यंत्रणेलाच नव्हे तर मुख्यमंत्री साहेबांना आणि सगळ्या यंत्रणेला एक विचार करायची गोष्ट आहे की तो आरोपी मागच्या 1.5 वर्षापासून फरार आहे आणि ह्या प्रकरणात 1 महिन्याच्या वरती झालं तो फरार आहे। त्याचं गांभीर्य यंत्रणेने लक्षात घेऊन आपण आपण काय करायला पाहिजे, त्याला कसं शोधायला पाहिजे आणि त्याला कशी कारवाई केली पाहिजे, हे त्यांनी खूप गांभीर्याने घ्यायची गरज आहे। आणि त्यांना विनंती आहे की हे सगळं गांभीर्याने घ्या। सगळे गुन्हेगारीतले हे लोक आहेत, 5 ते 15-20 पर्यंत सगळ्यावर गुन्हे आहेत। हे रस्त्यावर लोक उतरले तरच सगळ्यांना शोधायचं, तर हे नसलं पाहिजे। जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना वेळोवेळी सजा झाली पाहिजे, त्यांना कायद्याचा जरब दिसला पाहिजे आणि त्यातून पुढची गुन्हेगारी थांबेल, नाही तर असं उपयोग नाही होणार काही। धनंजय भाऊ, ज्या वेळेस पोस्टमॉर्टमचा अहवाल आला त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र हळहळला या घटनेने। मराठवाड्यात तर मोर्चे निघाले, आता विदर्भात देखील आक्रोश होत आहेत। वाशिममध्ये आज मोर्चाचं आयोजन। एका सच्च्या माणसाची ह्या दरिंद्या लोकांनी हत्या केलेली आहे। ते हत्या करताना त्यांनी माणसाचं मन त्यांच्या मनात नव्हतं,
निव्वळ तुम्हाला सांगतो, म्हणजे असं लाखात मानण्यापेक्षा अशी घटनाच घडू शकत नाही. हे माणसंच नाहीत आणि त्यांना पाळणारे, त्यांना जोपासणारे, त्यांना थारा देणारे, त्यांना आसरा देणारे, संघटित गुन्हेगारीचं त्यांना बळ देणारे हे लोक ह्याच्यात सगळ्यात जास्त प्रामुख्यानं गुन्हेगार आहेत आणि ह्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. अत्यंत चुकीच्या पद्धतीने ह्यांनी जे खून केलेलं आहे ते खूप अमानवीय आहे आणि खूप चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे. नक्की जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांचे भाऊ हे धनंजय देशमुख ते आज वाशिममधल्या मोर्चामध्ये ते सहभागी होणार आहेत. तिकडे दुसरी मुलगी जर पाहिलं तर धाराशिवच्या मोर्चामध्ये सहभागी होणार. ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांची अमानुषपणे हत्या झालेली आहे त्या आरोपींना कठोरातली कठोर फाशी शिक्षा हवी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.